नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार. फायनली आमच्याकडे आलेला आहे माईक. माईक आला. माईक माझा आवाज येत नाही ना तुम्हाला? हा ठीक आहे. विथ लॉट्स घेतला ऑफ माईक. कंप्लेंट. घेतला माईक. आता येईल तुम्हाला आवाज. मोठा ब्रेक घ्यायला चाललोय. मे महिन्याचा ब्रेक. खूप वर्षांनी. एवढा का ब्रेक घेतलास मग आता? ब्रेक होता ना. तू बोलत होतास म्हणून मी बोलत. ब्रेक होता. आम्ही चाललोय गावी याच्या म्हणजे अरे म्हणजे मी पहिल्यांदा येणार ना हा, तुझ्याकडे मग? ते. मग ऑब्विसली तुझं गाव आहे ना ते. माझं तुझं गाव गाव आपलं गाव. हो पण मी फर्स्ट टाइम येणार आहे ना. मग तुझं नाही बोलायचं. आफ्टर मॅरेज. मग आपलं गाव. लग्नानंतर आपलं गाव. लग्नानंतर म्हणजे आम्ही पहिल्यांदाच जाणार आहे गावाला. त्यामुळे खूप गडबड गोंधळ आहे. आम्ही अक्षरशः काल रात्री झोपलो पण नाही. खूप म्हणजे तुम्हाला सांगते बॅग्स जास्त नाही. तिकडे बॅग्स. तरी आम्ही खूप इथे खूप गोंधळ आहे सगळं. तरी आम्ही खूप कॉम्पॅक्ट लिटरली कॉम्पॅक्ट पॅकिंग केली आहे. आता जाऊन परत सामान आणायला जायचंय. सो आपण जाऊया पटकन खरीदारीला. आणि खूप उशीर झालाय. उशीर कुठे झालाय? काय उशीर नाही झालाय. जर बोरिवलीला Literally. बसायचं आपल्याला तर मग आपल्याला 4च्या आसपास तिकडे पोहोचावं लागेल. आता आपला तासासारखा सीन होईल. चावी घे. घेतली. चल काय राहिलंय का? नाही काय नाही राहिलं. चल पटापट घेऊ. आज आमची रात्रीची बस आहे आणि तो एक टास्क आहे माझ्यासाठी. कारण मी कधी बसने ट्रॅव्हल नाही केलं यार. कधीच नाही. ओ गॉड इथेच एवढं ऊन आहे. गावी काय असेल? मला तर टेन्शनच आलंय. हा मी काय म्हणत होते, बसने साधारण मी नाही तसं ट्रॅव्हल, कारण मला मोशन सिकनेस आहे. प्रॉपर आहे मोशन सिकनेस. तर बघूया काय कसं होणार आहे. मला काहीच आयडिया नाही. मी फक्त ह्याच्या भरोश्यावर चालले. दॅट्स इट. द ओनली थिंग आय एम डुईंग राईट नाव. आम्ही जास्त दिवस नाही, 4 दिवस चाललोय. कारण आम्ही पाया वगैरे पडायला गेलो नव्हतो लग्नानंतर. कारण माझं तेव्हा प्रोजेक्ट चालू होतं आणि मला लग्नाच्या टाइम पिरियडमध्ये खूप वर्क शेड्यूल थांबून राहिला होता. ब्रेक घेतला होता. त्याच्यामुळे ते वर्क नंतर चालू झालं होतं. आणि मग लग्न झाल्यानंतर लगेचच 7 दिवसांनी मी साईटवरती होते. आणि त्याच्यानंतर जे काम चालू होतं, लिटरली मी जून वगैरेला फ्री झाले होते. मग त्याच्यामुळे आम्हाला जाता नव्हतं आलं. तर ह्यावेळेस कंपल्सरी 4 दिवस काढून चाललोय आम्ही. हा बघ आता ब्लू झाला. इथे 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 हा तिकडे झाला. ब्लू झाला इथे. हो हो झालंय. बघ माझे झालंय. तिन्ही ब्लू लाईट चालू की एकच चालू? तिन्ही म्हणजे हे लास्ट वाला पण का? नाही. हा सो आम्ही नॉईस रिडक्शनचं चेक करतोय की कसा येतोय आवाज. एवढा खर्च केल्यानंतर. खर्च जास्त नाही केलाय. जास्त नाही बट स्टील केलाय ना. केलाय. एवढा खर्च केल्यानंतर चेकआउट करणं तर गरजेचं आहे की बाहेर आल्यानंतर काय आहे आणि काय नाहीये. गॉड, सनस्क्रीन ना लिटरली मेल्ट होते यार. आता तर अजून मेल्ट होण्याचं बाकी आहे. तू माझी काळजी घेशील ना? हो, तुझ्या काळजीशिवाय माझं काय होणार आहे काय? मी तुझ्या भरोश्यावर येते. माझ्याच भरोशावर असतेस तू. मी तुझ्या भरोशावर असतो. असंच असतं. त्यालाच तर साथीदार म्हणतात जन्माचा. चला आलेला लुल्लुलो. एसी मध्ये जाऊया. एसी मध्ये आम्ही आलो झुडिओ मध्ये. आणि गर्ल्स सेक्शन खाली आलाय. नाही, बॉईज सेक्शन खाली आलाय. गर्ल्स सेक्शन इथेच होता. नाही मला वाटतं शॉक खूप कमी आहे. माहित नाही. मिक्स केलंय. मिक्स केलंय. हा मिक्स केलंय. अर्ध्या गोष्टी ऑलमोस्ट नाहीच दिसल्यात. काय घ्यायचं तुला? चप्पल घेऊ का विचारलं. लास्ट व्लॉग मध्ये जर कोणी बघितलं असेल तर हा पोरगा इथे आल्यानंतर कुठे हरवून जातो हे तुम्हाला माहितीच असेल. छबी तू चड्ड्या घेतल्यास? चड्ड्या? काय तू चड्ड्या? चड्ड्या नाही घालत? कसल्या चड्ड्या? चड्ड्या घेतल्या? चड्ड्या आहेत तुझ्याकडे? चड्ड्या सगळ्यांकडे असतात. कोण आहे ज्याच्याकडे चड्ड्या नसतात? नाही मी विचारला एक्स्ट्रा घेतल्यास का? एक्स्ट्रा काय आता घ्यायचं? गावाला जाऊन मला बोलले रुई माझं हे कुठे आहे, रुई माझं ते कुठे आहे. डाव्याचा हाकच मारणार आहेस तू. माहितीये मला. बघ चांगलं वाटतंय. पण ही मोठी लुक कूल. बघ ना आतमध्ये साईज असेल. इथे वरती पण आहे. ते बघ ना वरती पण लावले आहेत. ह्या काय? हे काय? नाही हे वेगळे आहेत. गाडीत बसलो आता इथून बोरिवलीवर ना
आता आपण जाणार एलपीला. एलपीला आपल्या वहिनी येणार आहेत, वहिनी आणि माझ्या लेकी येणार आहेत, 2 गोंडसवाल्या. त्या आता मोठ्या झाल्यात. मला गरम होतंय, पण पंखा फक्त स्वतःसाठीच घेतलेला आहे, माझ्यासाठी नाही घेतलाय. बघा काय म्हणणं तुझं? अय, स्वतःसाठीच पंखा घेतलास काय मी म्हणणं? तुला विचारलं तुला हवंय, तू मला बोलला की नाही मला चालतं, तू घे, तुला गरज आहे, मग मी घेतला. मग तू बसले ना यार कधी बस मध्ये. मग आता माझ्यासोबत बसलेस ना, त्याला खाली घे ना, घे ना, आपलीच आहे. कम्फर्टेबल. तूच नाही येणार आहेस मला, अगदी एकदम सुखरूप. तुझ्याच भरोश्यावर आहे मी आज. तुझा नवरा खंबीर आहे ग. मी तुझ्याच भरोश्यावर आहे. तुझी हालत जरा गंभीर आहे मला माहित आहे. तुझा नवरा खंबीर आहे त्याचं काय? चेहरा बघायला पाहिजे तुम्हाला त्याचा बोलताना. ते काय चेहरे करतो हा. तरी साधारण मला सांग किती वेळ लागतो? आपण मोस्ट प्रोबेबली 5:45 5:45 पर्यंत पोहोचलो पाहिजे सकाळी पहाटे. 5:45 पर्यंत तरी पोहोचलो पाहिजे. मला जरासं जरी काय वाटलं मी डायरेक्ट इथे झोपणार. हा तू झोप, तुझीच आहे खुशी. डायरेक्ट झोपणार तू खुशीत, मी खुशीत. मी फर्स्ट टाइम बसले बसमध्ये, पण मी आता पहिल्यांदा असं वरती स्लिपिंग वगैरे. आणि ह्यांचा स्लिपिंग वरती कोच ऍक्च्युली म्हणजे बोलतो ना स्पेशियस आहे. म्हणजे ह्याला स्लीपिंग कोच स्पेशियसच असतं. नाही काय काय म्हणजे मी व्हिडिओज बघितले ना, त्याच्यामध्ये ना असे कॉम्पॅक्ट पण होते. बस मध्ये पहिल्यांदा बसणारी व्यक्ती. अरे व्हिडिओ बघितलेले बोलते व्हिडिओ मी. बघितलेस ना, पण मी समोरासमोर हा मग मी व्हिडिओ बोलते. ऐक जरा पूर्ण ऐक, नकोस, पूर्ण ऐक. ओरडू नकोस. हा मग पूर्ण तू ती माईक लावून पण हा पूर्ण हळू बोलतोय म्हणजे विचार कर. हळू बोलतोय कारण लेवल 2 वरती आहे माझी. नाही तुला असं वाटतंय की तू हळू बोलतोय म्हणजे तुझा आवाज खूप जास्त जाणार आहे. नाही, तुझा आवाज त्याच्याहून अजून कमी जाणार आहे. बरं ठीक आहे. कळलं? तुझं नॉर्मल बोल, असं नको. खूप वर्षांनी चाललो ऍक्च्युली मी, आणि ते पण बायको सोबत पहिल्यांदा. मी तर खूप एक्सायटेड आहे, ही पण एक्सायटेड आहे, बट थोडीशी नर्वस पण आहे. आता बघूया काय ते तुम्हाला दिसतच राहील. लग्न झालेल्या सगळ्याच पोरी नर्वस असतात आय फील, कारण त्यांच्यासाठी सगळंच नवीन आहे. माझ्यासाठी पण ते तितकंच नवीन आहे. जरा गाडी थांबली नाही काहीची मेहंदी काढायची सुरू होते. माझ्या बायकोच्या मेहंदीची क्वालिटी कधीच खराब होत नाही. म्हणजे चालत्या बसमध्ये हा होय, चालत्या बसमध्ये ही ही पोरगी मेहंदी काढत बसली. ह्याला म्हणतात आर्टिस्ट. काय कळलं? म्हणतात? आर्टिस्ट आर्टिस्ट आर्टिस्ट. छान गरम होते. गरम होते तर ठीक आहे, पण महत्वाचं आहे की आमचं मस्त जेवण वगैरे झालं. मगाशीच जेवलो आम्ही आणि मी नॅप घेतलाय कारण मला दुसरा ऑप्शनच नाही. मला नॅप घेण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही ना, तर मी काहीच नाही करू शकणार प्रॅक्टिकली. त्यामुळे मी फक्त झोपते जेणेकरून मला म्हणजे असं मोशन सिकनेस आला नाही पाहिजे. जबरदस्ती मी झोपते. हा मध्ये मध्ये मला बिचारा मस्त हवा असते. मी फॅननी सगळं तिला सोय एकदम सेवा करतो, तर मी व्हिडिओ काढू नाही शकत होतो, त्याच्यामुळे एक हात बिझी आपला. आता आम्ही झोपणार आहोत आणि डायरेक्ट आता आपण भेटूया आमच्या गावी पूर्णगडला. चला आमच्या सोबत कॅमेरा घेऊ, तुम्ही पण चला आमच्या सोबत पूर्णगड बघायला. या. त्यान भशामल मिठीत न कळत बिजली सम लख लखले ग दिसला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग मी मज हरपून बसले ग सखी मी मज हरपून बसले